निराकरण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला। ही वस्तुस्थिती आहे की प्रत्येक तक्रारीचं निराकरण ताबडतोब जागेवर होऊ शकत नाही, परंतु मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की एक आमची मुलगी होती सानिका किशोर घरत, हिला कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जे आहे ते मिळालं नव्हतं, तिने वारंवार जाऊन सुद्धा, परंतु आज ती लोक दरबारामध्ये आम्हाला न्याय मागायला आली आणि आम्ही ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून दरबार संपण्यापूर्वीच तिला सर्टिफिकेट द्यावं असं आदेश दिला आणि ताबडतोब तिला 1 तासामध्ये ते सर्टिफिकेट मिळालं। तिची 12 तारखेला परीक्षा आहे, म्हणजे उद्या जर तिने ते सबमिशन केलं तर ती परीक्षेला बसू शकेल। त्यामुळे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे। बाकी 392 तक्रारी आहेत त्या संबंधित सर्व काही जिल्हाधिकाऱ्यांच्या आहेत, काही पोलीस अधीक्षकांच्या आहेत, काही सीओच्या आहेत, त्यांच्या स्तरावर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। प्रामुख्यानं ह्या परिवहन खात्याचा मंत्री म्हणून एक मोठी गोष्ट आज या ठिकाणी घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने आमचे संपर्क प्रमुख म्हणून श्री रवींद्र फाटक, आमचे संखे आणि जिल्हा प्रमुख आणि त्याचबरोबर सगळ्या आमच्या शिवसैनिकांनी मागणी केली होती, बाकीच्याही आमचे जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी मागणी केली होती की ह्या पालघरमध्ये आरटीओचं कार्यालय नाही आहे, तर आपण परिवहन खात्याचे मंत्री म्हणून आरटीओचं कार्यालय चालू करा। तर मी आज घोषणा केली की मीरा भाईंदरला आरटीओ आम्ही MH58 घोषणा केलेली आहे, त्याचं GR निघालेलं आहे आणि ह्याच महिन्यामध्ये मी पालघर आरटीओची GR काढायचा प्रयत्न करेल आणि साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचं कामही चालू करेल, कारण 10 एकर जागा आम्हाला आरटीओसाठी आरक्षित आहे आणि त्या जागेवर आम्ही अतिशय अद्ययावत पुढल्या 50 वर्षाचा ध्यास घेऊन आम्ही ते आरटीओचं कार्यालयाचं निर्माण करू, जेणेकरून एक पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर एक सुसज्ज असं आरटीओचं कार्यालय जिल्ह्यातील नागरिकांना मिळेल। मी आमच्या अधिकारी आणि सगळ्या संबंधित आमचे जे प्रमुख आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिला। 393 पैकी 393 नाही, परंतु त्यापैकी बहुतांश समस्या ह्या दरबाराच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न। सर, गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतली, त्याला उत्तर म्हणून हा लोकदरबार असल्याची चर्चा हे मीडियाच्या माध्यमातून जे काय चालू केलेलं आहे ते फक्त मीडिया मध्येच नाईकांचा दरबार तर सरनाईकांचा दरबार वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आल्या की आमचे नाईक तर तुमचे सरनाईक किंवा आमचे सरनाईक तर तुमचे नाईक वगैरे, हे बरोबर नाही आहे, कारण शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला जबाबदारी दिलेली आणि एवढं बहुमत आम्हाला दिलेलं आहे की सर्वसामान्य जनतेची कामं म्हणजे कुठल्याही पक्षाचा मंत्री कुठेही जाऊन दरबार घेऊ शकतो, कारण शेवटी 13 कोटी जनतेमध्ये आम्ही 40 जर मंत्री असेल तर सगळीकडे आम्ही पोहोचू शकत नाही। त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काही कामं करायची आहेत त्या जिल्ह्यामध्ये आम्ही पोहोचतो आणि पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ह्या पालघर जिल्ह्यावर आनंद दिघे साहेबांचं विशेष प्रेम होतं। त्या पालघर जिल्ह्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी रात्री बेरात्री घेऊन संघटना स्थापन केली। ह्या पालघर जिल्ह्यावर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम होतं आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या जिल्ह्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले आणि सगळे सन्माननीय आमचे जे शिवसैनिकांनी निर्माण केलेले आहेत आणि त्यांचा वसा पुढे घेऊन आमचे शिवसैनिक आता ह्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आमची संघटना वाढवत आहेत आणि त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा एक मंत्री म्हणून जर त्यांना खालीचा वाटा उचलला तर ते चुकीचं नाही आहे, परंतु कोणाला एकाचा दरबार झाला म्हणून दुसऱ्याचा दरबार आम्ही करतो असं मुळात नाही। असं काही नाही आहे, जिल्हाधिकारी माझ्याशी बोलावं, सगळ्याचं पण खूप घालायचं असतं, फक्त जिल्हाधिकारीच प्रमुख आहेत का, बाकीचे अधिकारी नाही, SC आयुक्तांपासून सगळे प्रमुख अधिकारी होते। एखादी जर बैठक असेल तर त्या बैठकीला जर जिल्हाधिकारी गेले किंवा त्या आत्ताच नियुक्त या ठिकाणी झालेल्या तर त्या कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त त्या होते, त्यामुळे असं पुण्याबरोबर उगाच बोलून काही आणि जिल्हाधिकारी नसले म्हणून आमची काही कामं अडलेली, शेवटी मंत्री या सार्वभौम असतो, जिल्हाधिकारी असू द्या तर कुणी असू द्या, त्याच्या संबंधित सगळे अधिकारी या ठिकाणी हजर असताना अशा प्रकारे काही चुकीचं होतं। सर, जिल्ह्यातील परिवहन मंडळाची अवस्था खूप वाईट आहे, बसेस नाही आहेत। मी त्या मताशी 100% सहमत आहे की जिल्ह्यातील आमच्या ज्या जनता दरबारामध्ये आज लोकदरबाराच्या माध्यमातून तक्रारी आल्या, त्या अनेक बस डेपोबद्दल आल्या, अनेक बसेसबद्दल आल्या, काही शिवशाही बसेसचं छत उडलं गेल्याच्या तक्रारी आल्या, ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। काही ठिकाणी प्रसाधन
गृहाची अवस्था अतिशय वाईट आहे. मी आल्या पहिलं तर डेपोमध्ये गेलो, डेपोची पाहणी केली आणि डेपोची पाहणी करून ह्या ठिकाणी आलो. एकच डेपो नाही पण महाराष्ट्रातल्या बहुतांश डेपोची ही अवस्था आहे. मी आता कार्यभार स्वीकारून 100 दिवसाहून अधिक काळ झालेला आहे आणि त्यामुळे सगळीकडे मी स्वतः जातोय, पाहणी करतोय. प्रत्येक डेपोला व्हिजिट देऊन त्या डेपोचं बस पोर्टच्या माध्यमातून रूपांतर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पालघरचे जे डेपो आहे ते PPP तत्वावर आम्ही डेव्हलप करायला देणार आहे आणि त्या माध्यमातून पालघरला एक चांगला बस पोर्ट मी काही वर्षातच निर्माण करणार. पुढल्या 2 ते 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया झाल्यानंतर याच वर्षामध्ये कामाला सुरुवात होईल. आणि राहिला प्रश्न नवीन बसेसच्या, तर प्रत्येक डेपोला 10-10 बसेस मी आता जाहीर केलेले आहेत आजच आणि त्यानुसार काही ठिकाणी आलेले आहेत. मी काही बसेस ज्या आल्या त्याचं आज उद्घाटनही केलं, लोकार्पणही केलं. बाकीच्या डेपोमध्ये सुद्धा लवकरात लवकर बसेस येतील. सर, आर्थिक एसटी विभागाला आर्थिक सक्षम करणे गरजेचे असताना एसटी विभागाची आज राज्यामध्ये 1360 हेक्टर जमीन आहे, एकर जागा आहे. ह्यातली 100 एकरची जागा डेव्हलप करण्याची कोणातून क्रीडाईने त्यांना योगदान द्यावं असं आपण म्हणाल. क्रीडाई असू द्या, नेरडको असू द्या, MCHI किंवा ज्या काही बांधकाम कंपन्या आहेत, पण काय होतं की चांगल्या लोकेशनच्या जमिनी आहेत त्या डेव्हलप केल्या जातात. बिल्डर त्याच्यामध्ये येतात, इन्व्हॉल्व होतात आणि ते डेव्हलप करायला घेतात आणि चांगल्या जमिनी डेव्हलप होतात. पण ग्रामीण भागातल्या तालुका स्तरावरच्या ज्या जमिनी आहेत ते डेव्हलप होत नाही. आज बोरिवलीची जागा डेव्हलप होत असताना बोरिवलीबरोबर पालघर पण झाली पाहिजे, डहाणू पण झाली पाहिजे, जव्हार पण झाली पाहिजे ह्या मताचा मी आणि त्या माध्यमातून एक शहरी भाग, एक तालुका स्तरावर आणि एक ग्रामीण भाग असे 3 पॅकेज एकत्र करून एकत्रितपणे मी निविदा प्रक्रिया राबवत आहे. त्यामुळे जर डेव्हलप झाले तर तिन्ही जे डेपो आहेत ते डेव्हलप होतील आणि पूर्ण 13,600 एकर आमची जी लँड आहे त्यापैकी बहुतांश जी जमीन आहे ती डेव्हलप करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यातील बहुतांश जे डेपो आहे ते PPP तत्वावर